नमस्कार, मी API सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. आज आमच्याकडे घोडेगाव पोलीस स्टेशनला 50/2025 हा गुन्हा दाखल आहे. या गुन्हा असा होता की शेअर मार्केटिंगच्या नावाखाली आपल्या या घोडेगाव परिसरामधील अनेक नागरिकांना परतावा देतो म्हणून असे काही आमिष दाखवून काही रक्कम स्वीकारलेली होती आणि त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल. तर जवळपास आत्तापर्यंत या केसमध्ये 21 लोकांची फसवणूक झालेली आहे आणि जो आरोपी आहे त्यानं जवळपास 2,94,63,801 रुपयाच्या आसपास रक्कम त्या सर्व नागरिकांच्याकडून स्वीकारलेली आहे. आणि हे ज्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि साक्षीदार आहेत आणि ह्यांची रक्कम जी स्वीकारली आणि ती घेऊन रक्कम त्यांना कुठलाही परतावा दिला नाही, एक प्रकारे त्यांची फसवणूक करून अपार केलेला आहे. यासाठी त्यानं एक ईडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केलेली होती गोडेगावमध्ये आणि गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास 1 वर्ष झालं की तो फरार होता. आणि आमच्या टीमला 2-3 वेळा यामध्ये प्रयत्न केले. या 2-3 वेळा प्रयत्नामध्ये काही यश आलं नाही, पण अंतिम टप्प्यामध्ये गेल्या 4 दिवसापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये यश आलं. कारण आरोपीनं यापूर्वी सेशन कोर्टामध्ये सुद्धा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. पण आपल्या या गुन्ह्याचे तपास अधिकारी PSI महेश पवार यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे योग्य युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादामुळं त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. आणि ह्या असं फेटाळल्यानंतर सुद्धा तो फरार होता आणि सरेंडर काय झाला नाही. जे टेक्निकल वर्कआउट जे केलं होतं आमचे पोलीस कॉन्स्टेबल तळपे आहेत त्यांना सर्व टीमनं मदत केली. त्याचबरोबर आमच्या ह्या गुन्ह्याचं सगळे कागदोपत्री काम बघणाऱ्या महिला पोलीस हवालदार तुरे मॅडम आहे आणि ह्या सगळ्यांच्या आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आणि मार्गदर्शनाप्रमाणे आरोपीला आम्ही नवी मुंबई येथे एक चांगल्या प्रकारे वर्कआउट करून ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केलं. कोर्टानं आपल्याला जवळपास 3 दिवसाची PC दिली होती आणि काल कोर्टाला आपण वाढीव पोलीस कस्टडी मागितली असता आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली आहे. आता या गुन्ह्यामध्ये जे बरेच काही नागरिक आतापर्यंत आपल्या समोर आलेले आहेत, याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही अजून पीडित असण्याची शक्यता आहे. तर मी आपल्या या सर्व माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की आपली अशा प्रकारे या आरोपींकडून काही फसवणूक झालेली असेल तर त्यांना त्याबाबतची काही डिटेल्स असतील तर तुम्ही घोडेगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा आणि त्याबाबतची माहिती द्यावी, जेणेकरून याबाबत आपल्याला ठोस अधिक अजून कारवाई करता येईल. घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना दुसरं एक माझं आव्हान राहील की अशी कोणी आपल्या परिसरामध्ये आरोपी असतील किंवा कोणी असतील किंवा आपली कोणी अशी फसवणूक करत असेल तरी देखील त्यांच्या बाबतची जरी काही माहिती आपल्याकडे असेल तर ती देखील आम्हाला पोलिसांना कळवावी किंवा त्याबाबत कायदेशीर तक्रार नोंद करावी. आणि दुसरं एक आहे की नागरिकांना अशा कुठल्याही फसव्या योजनेला किंवा स्कीमला बळी न पडता आपण आपली जी काही कमाई आहे ती आपण सुरक्षित ठिकाणी ठेवावी. कोणत्याही दामदुप्पट किंवा अन्य प्रकारच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. अशा कुठल्याही झटपट योजना कार्यरत नसतात, अधिकृत नसतात आणि यातून आपलं नुकसानच आहे आणि आपला तोटाच आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे.